नमस्कार. तुम्हाला अहिल्याईंनी सुरू केलेला 9-11 कानून याबद्दल माहितीये का? याला 9-11चा कायदा असंही म्हटलं जायचं. हा कायदा म्हणजे खरं तर त्या काळाच्या दारिद्र्य रेषेखालच्या शेतकऱ्यांसाठीची योजनाच होती. अहिल्याईंनी अशा शेतकऱ्यांना जमिनी कसायला दिल्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला 20 फळझाडांची लागवड करायला सांगितली. त्यातले 9 फळझाडांचे उत्पन्न त्या शेतकऱ्यांच्या चरितार्थ चालवण्यासाठी ठेवून उरलेल्या इतर 11 जणांचे उत्पन्न सरकारी दरबारी जमा करावे असा कायदा केला. त्याचबरोबर अन्य पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील किमान 5 झाडं लावणं बंधनकारक होतं. बरं, ही झाडं कोणती याचा देखील त्यांनी नियम केला होता. वड, पिंपळ, औदुंबर, कवट आणि आंबा ही जमिनीत खोल जाऊन पाणी धरून ठेवणारी झाडं आणि हवेतला ओलावा टिकवून ठेवणारी झाडं. त्यामुळे ही झाडं लावावी असा त्यांनी कायदा केला. रस्त्याच्या कडेला पडीक मोकळ्या जमिनीत सुद्धा अशा प्रकारची झाडं मोठ्या प्रमाणात लावली गेली. त्याचबरोबर त्यावेळी वृक्षतोडीला बंदी होती. वृक्षतोड म्हणजे मनुष्य हत्येसारखं पाप समजावं ही जाणीव त्यांनी प्रत्येकाच्या मनात रुजवली. त्यातली मला भावलेली गोष्ट म्हणजे जेव्हा अहिल्याई महेश्वरीला नर्मदा तीरावर येऊन राहू लागल्या तेव्हा त्यांनी श्रावण महिन्यात एक पूजा करायला सुरुवात केली. सहस्त्रलिंगार्चन. या पूजेमध्ये 100 कणकेचे शिवलिंग तयार करायचे आणि त्याची पूजा करून नर्मदा मैयामध्ये शिवलिंगाचं विसर्जन करायचं अशी प्रथा अहिल्याईंनी सुरू केली. श्रावण महिना म्हणजे माशांचा प्रजननाचा काळ. पावसामुळे नदीपात्राला पूर यायचा. अशामध्ये माशांना खाण्याची सोय व्हावी म्हणून अहिल्याईंनी ही प्रथा सुरू केली होती. अहिल्याई कायम म्हणायच्या, राज्यातील शेतकरी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. आणि आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे काय, तर तो म्हणजे निसर्ग. ज्यामुळे त्यांनी जल, जंगल, जमीन यासोबतच पाळीव आणि वन्य जनावरं, जलचर, पक्षी या सर्वांचाच कायम विचार केला. अहिल्याईंचं शेती आणि पर्यावरण विषय धोरण राहिलं की या विषयातला त्यांचा दृष्टिकोन किती विशाल होता हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. ही पूजा सुरू केली त्यामुळे श्रावणी सोमवारला लाखो कणकेचे शिवलिंग नर्मदा मैयामध्ये विसर्जित व्हायचे आणि मासोळींना खाद्य देखील मिळायचं. अहिल्याईंनी शिवशंभूच्या भक्तीसोबतच शिवशंभूंनी बनवलेल्या या सृष्टीची देखील काळजी घेत एक अनोखी पूजा मांडलेली होती. अशा आपल्या महान अहिल्याईचा उदो उदो.